रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. नमस्कार, मी प्रतिभा. आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज पुणे. महानगरपालिका निवडणुकीत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सध्या प्रचाराच्या धडाक्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने हडपसरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार योगेश ससाने, वैशाली बनकर, वर्षा पवार, कमलेश कापरे रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच माजी नगरसेवक सुनील बनकर बोलताना म्हणाले, आम्ही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असून आमच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास बनकर यांनी व्यक्त केला. निश्चितपणे होणार. आदरणीय अजितदादा पवार यांचा विश्वास, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा जो कटाक्ष आहे, वेळेवरती कोणती कामं झाली का वेळेवर त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, त्याच पद्धतीने 2007ला आदरणीय दादांचं नेतृत्व या ठिकाणी मी घेतलं, स्वीकारल्यानंतर दादांनी मला जी संधी दिली, त्या संधीतून दादांनी मला पहिल्यांदा स्टँडिंग कमिटी दिली. स्टँडिंग कमिटीमध्ये जवळपास मी त्या सुरुवातीच्या काळामध्ये 70-1 कोटीचा बजेट या 5 वर्षामध्ये हडपसर पंचक्रोशीमध्ये माझ्या प्रभागामध्ये आणलं आणि एकही रस्ता किंवा एकही ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी करायची मी ठेवली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला पहिले 9 महिने खूप त्रास झाला. 9 महिन्यामध्ये राम टेकडीपासून मला गाडीतपर्यंत वॉल बंद करत यावे लागत होते आणि त्यानंतर सातवाडी गोंधळनगरला पाणी द्यावं लागत होतं. आदरणीय चेतन तुपे पाटील आणि आम्ही एकदा असंच कार्यक्रमाला चाललो असताना त्या पाटीलांना मी म्हणलं, पाटील मला तुकाई टिकडीची परवानगी मिळेल का पाणीची? ते म्हणले, शहर सुधार समितीला ठराव टाका. तो ठराव टाकला आणि त्या ठरावानुसार आपण तुकाई टिकडी या ठिकाणी पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये आपण पाण्याची टाकी बांधायचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि अवघ्या 1 वर्षामध्ये आपण सातवाडी गोंधळनगरसाठी सेपरेट अशी पाण्याची टाकी, सातवाडी गोंधळनगर असेल, काळे बोराटे नगर असेल, गाडीचा काही भाग असेल, उन्नतीनगर, उत्कर्षनगर या भागामध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाणी पुरवठा आपण त्या ठिकाणी केला. दत्तानाना बनकर होते, त्यांनी महात्मा फुले विद्यालय असेल, सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन असेल, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाची उभारणी, पीएमटी डेपोच्या हडपसर परिसराचा वाढता विस्तार पाहता हडपसर परिसरामध्ये पीएमटीचा डेपो त्या ठिकाणी झाला. विविध पुणे शहरातल्या सर्वच मार्गांवर त्या काळामध्ये शहरलगत सगळे मार्ग नानांनी त्या ठिकाणी पाणी रस्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. पीएमटीच्या माध्यमातून लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली आणि ही सुविधा उपलब्ध करून देत असताना राम टेकडीचा ओव्हरब्रिज बनवण्यामध्ये आणि सासवड रोडचं रुंदीकरण, सोली पुनावाला मार्गाचं रुंदीकरण नानांनी पुनावाल्यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन त्या ठिकाणी पुनावाला. यावेळेस आमचा प्रयास असाच आहे की आम्ही केलेली कामं आम्ही जनतेच्या समोर मांडली, त्यांना समजून सांगतोय आणि एका विचाराचे उमेदवार जर निवडून दिले तर त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा त्या ठरावावरती विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सह्या केल्या नाहीत आणि तो पुतळा आणूनही त्या ठिकाणी बसवता आलेला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषाच्या नावाने तुम्ही मतं मागता आणि त्या ठिकाणी मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायच्या ठरावाला सही करत नाही. हा कोणता भेदभाव करता? म्हणजे तुम्हाला छत्रपती महाराज फक्त ह्याच्या मतदानापुरते पाहिजेत हे या ठिकाणी दिसून येतं. नागरिकांना माझी विनंती आहे की ह्या भागामध्ये काम करत असताना एका विचाराचे 4ही नगरसेवक, त्यामुळे आम्ही निवडून द्या म्हणून सांगतोय. यामध्ये आमचे उमेदवार एक दिलाने कोणीही एकमत मागत नाही. 4ही उमेदवार आमचे एक मताने पहिल्या दिवसापासून सुरू आहे. बाकीच्या पक्षांची हालत जुळवाजुळवी नंतर झाली आणि त्याच्याही अगोदर भाजपचे सगळे उमेदवार हे वेगवेगळे फिरत होते, पण आम्ही सुरुवातीपासून आमचे जेवढे इच्छुक होते आम्ही सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी एकत्र फिरतो. आज आमचे मामासाहेब भोईटे या ठिकाणी आहेत, ते देखील पदयात्रेमध्ये सहभागी. सगळेच जण तुम्हाला 2 दिवसामध्ये आमचे राष्ट्रवादी उमेदवार वाहताही आहेत त्या ठिकाणी. ते सगळेच उमेदवार हळूहळू तुम्हाला 2 दिवसामध्ये आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतील. निश्चितपणे 4ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे आणि तुम्हाला नवा इतिहास या प्रभागामध्ये घडलेला दिसून येईल. उमेदवार योगेश ससाने यांनी विरोधकांवर साधलेला निशाणा सध्या चर्चेत आहे. त्यांनी आम्ही 16 डिसेंबर पासूनच एकत्र आहोत असे म्हणत विरोधकांना टोला दिला आहे. त्यांना हे का सांगायला लागलं की आम्ही एकत्र झालोय? त्यांची 4 दिशेला 4 तोंड होती. आम्ही 16 डिसेंबर पासून एकत्र फिरतोय आणि ते उमेदवारी मिळाल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर मग त्यांना मारून मुटकून एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये आणलं. मग त्यांनी असे हातवर केले. आम्ही असे हातवर नाही केले आणि आम्ही असं स्टेटमेंट पण नाही केलेलं की आम्ही एकत्र आलो. अरे आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे आमचा विजय त्या दिवशी झाला 16 डिसेंबरलाच आणि 16 जानेवारीला त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होऊन जाईल.
वैशाली बनकर यांना पुणे महानगरपालिकेत महापौर म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. हा अनुभव आणि कार्यकर्त्यांचे जाळे यांच्या जोरावर त्यांनी विजय निश्चित असल्याचा दावा यावेळी केला. 100% फायदा होणार आहे. याचं कारण महिलांचं आणि पाण्याचं खूप जवळचं नातं आहे. महिलांना जर पाणी व्यवस्थित मिळालं तर त्या ठिकाणी त्यांना खूप असं म्हणजे हायसं वाटतं. याचं कारण असं की 2008ला 7 रोजी सुनील बनकर ज्यावेळेस नगरसेवक होते तेव्हापासून पाण्याची पाईपलाईन आणण्यापासून म्हणजे तुकाई दर्शन या ठिकाणी 40 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली. रस्ते म्हणजे पूर्ण खड्डेमय होते, ते पूर्ण CC रोड केले, अंडर केबल केल्या. त्याचप्रमाणे वाय आकाराचा ब्रिज आहे जो गाडीतळ परिसरामधील ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी केला. करकरे उद्यानाची निर्मिती केली, गाडीतळावर आप्पासाहेब बडदे उद्यानाची निर्मिती केली. गोंधळे नगर या ठिकाणी कैलास श्री रामचंद्र बनकर शैक्षणिक आणि क्रीडा संकुल याची निर्मिती केली. आदरणीय नानांच्या काळामध्ये त्या ठिकाणी PMT डेपो त्या ठिकाणी PMT डेपोची उभारणी झाली. गाडीतळ या परिसरामध्ये महात्मा फुले शाळा स्थापन करण्यामध्ये नानांचा मोलाचा वाटा आहे. अशा अनेक प्रकल्प प्रोजेक्ट आपल्या या परिसरामध्ये आपण या लोकांसाठी आणले, नागरिकांसाठी आणले. त्यामुळे मतदार बंधू भगिनी सगळे आमच्यावर खुश आहेत आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये नाही तर आम्ही प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहोत. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि भरपूर शुभाशीर्वाद आहेत, भरपूर हात आमच्या डोक्यावरती आहेत, ज्यांचं सांगणं असं आहे की सासऱ्यांनी जसं काम केलंस तसं काम कर. याचा अर्थ त्यांचा असा विश्वासच आहे माझ्यावर की मी तसंच काम करणार आहे, मी त्याच पावलांवर आहे, मी कोणाचा इथे विश्वास डळमळू देणार नाहीये. आणि बाकी आमची जी परम कर्तव्य आहेत ती आम्ही करणारच आहेत, जी मूलभूत असतात, कचरा, पाणी आणि ड्रेनेज वगैरे, ती कर्तव्य आम्ही करणार आहोत. त्याचाही निश्चितच फायदा होणार आहे, कारण ताईंबरोबर पहिल्या दिवसापासून फिरत असताना मी एक योजनांबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दल ऐकतीये, ते कानावर पडते आणि ते पडत असताना शिकतीये पण की आपणही पुढे जाऊन हे सगळं करायचं आहे. जी आपली परम कर्तव्य असणार आहेत नगरसेवक म्हणून आल्यावर, त्याच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी आणि इतर वृद्ध जे काही असतील किंवा आपली त्याच्याही पलीकडे जाऊन बजेट आणणं म्हणा किंवा मोठ्या मोठ्या योजना असतील किंवा कसं पक्षाला बळ देणं, एकीने साथ जाऊन पक्षाचं बळ वाढून कसं नेतृत्व करणं, सगळं शिकतीये मी. आणि मला अतिशय छान वाटतोय हा प्रवास, की खूप काही शिकायला मिळते. माझ्या घरात सासू सासऱ्यांकडनं शिकतीये, प्रभागांमध्ये आता वैशालीताईंसारखं नेतृत्व माझ्या बरोबर आहे, मला आता कशाची कमी नाही असं वाटतं की मी भरपूर शिकेल अजून. अतिशय उत्तम प्रकारे स्वीकारतील, कारण याला आमची जोड आहे ना घरातल्या कामाची आणि पूर्वीचे जे नेतृत्व आहे त्याची जोड आहे. त्या नावानेच आम्ही सांगतो आहे की आम्हाला स्वीकारा आणि त्या नावाने आम्हाला चांगली ओळखही मिळते आहे आणि स्वीकारलेही जाते. येत्या 15 जानेवारीला आता आपल्याला कळेलच की त्यांनी आम्हाला किती छान स्वीकारले. माझी महापौर वैशालीताई बनकर आणि सुनीलदादा बनकर, योगेश बापू सासान यांनी यापूर्वी कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा फायदाही होतो. त्याचबरोबर माझी आई, माजी नगरसेविका विजयताई कापरे, आबा कापरे वडील यांनी यापूर्वी या क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांच्याही कामाचा अनुभव आम्हाला कामी येणार आहे. त्यामुळे लोक भरभरून प्रतिसाद देत आहे. गेले 4 वर्ष प्रशासक होतं, त्यामुळे भरपूर कामे रखडलेली आहे. त्यामुळे नक्कीच लोकांना उत्सुकता आहे की येत्या 15 तारखेला मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील अशी नक्कीच आशा आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.